सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न धान्याचा लाभ घेणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य केले आहे. यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तरी सर्वांनी तात्काळ ई-केवायसी करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लाभार्थ्यांना रेशन दुकानाबरोबरच घरबसल्या मोबाईलवरून देखील ई-केवायसी करता येणार आहे. धान्य वाटपात पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून शासनाने ऑनलाईन धान्य वितरण करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 1448 रास्त भाव दुकाने आहेत. या दुकानांमार्फत शिधापत्रिका धारकांना धान्य वितरित केले जाते. ई-पास मशीनवर असलेल्या यादीनुसारच धान्याचे वितरण केले जाते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्त भाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार रेशन कार्डला आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणिकीकरण नसल्यास रास्त भाव धान्य दुकानात रेशन न देण्याचे निर्देश पुरवठा विभागाने दुकानदारांना दिले होते.